आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे कांदा भजी। पावसाळा सुरू झालेला आहे, मस्त कुरकुरीत असे कांदा भजी खाण्याची इच्छा होत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला आपण वेळ न घालवता फटाफट सुरुवात करूयात। तर इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत आणि लांब कापून घेतलेले आहेत। थोडेसे आता आपण सुट्टे करून घेऊयात। त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे आणि 1.5 चम्मच मी लाल तिखट मसाला घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आहे ते कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली आहे। इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा आहे ते हातावरती चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्याने भजी आपली छान अशी कुरकुरीत होतात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात। आणि पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण कांद्याला पाणी सुटतो, म्हणून आपण पाणी घालणार नाही आहोत। तर इथे बघू शकता मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण लावून घेऊयात। 10 मिनिटं आपण झाकण लावून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। मस्त असं कांदा देखील एकदम मऊ झालेला आहे। बघू शकता जो बेसन वगैरे आहे तो खूप मऊ झालेला आहे, असं दाबलं देखील जात आहे। कांद्याला छान आता आपलं पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण हे भजी करायला घेऊयात। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल आपलं गरम झालेलं आहे आणि गॅस आहे ती स्लो ठेवायची आहे आणि एक एक भजी आहे ते तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपले भजी आहेत ते तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत मी आणि ते आता थोडेसे हलवून घेऊयात झाऱ्याने। आणि गॅस आहे ती मध्ये मध्ये मीडियम स्लो करू शकता, म्हणजे भजी आपले छान असे कुरकुरीत होतात। तर इथे बघू शकता आपले भजी आहेत ते मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत। आता आपण हे तेलातून काढून घेऊयात आणि टिश्यू पेपरवरती आता आपण हे काढून घेऊयात, जेणेकरून त्यातलं तेल आहे तो सर्व टिश्यू पेपरवरती ऑब्झर्व होईल। आता आपण अशाच पद्धतीने दुसरे देखील भजी तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपले भजी आहेत ते एकदम मस्त असे कलर देखील आलेला आहे। तर आता आपण तेलामधून काढून घेऊयात आणि एकदम परफेक्ट हे कुरकुरीत आपले भजी तयार झालेले आहेत। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।